नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, टावर आणि झोपड्यांसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनरचा होणार आहे आणि त्याबद्दल आपण याविषयी माहिती पाहणार आहोत. तर 3 टप्प्यामध्ये होणार सर्वेक्षण. रिमोट सेन्सिंग सेंटरची नियुक्ती होणार आहे आणि सर्व दुसऱ्या टप्प्यातसुद्धा इतर शहरांचा समावेश होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर रेडी रेकनरविषयी सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तसे मित्रांनो, आपण पाहू शकतो की जे टावर आहेत झोपडपट्टीमध्ये असेल किंवा इतर बिल्डिंगमध्ये असतील तर राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळ्या रेडी रेकनर दर आकारला जाणार आहे आणि परिसरातील उपलब्ध सुविधांनुसार रेडी रेकनर दरांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तर यासाठी मुंबईत मायक्रोझोनिंगसाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या सर्वेक्षण संस्थेची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिलेली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील अन्य महानगरांचा समावेश होणार आहे आणि जे पंतप्रधानमंत्री आपले आहेत यांच्या कारकिर्दीच्या तपपूर्तीनिमित्त बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. जे सरकारच्या सूचनेवरून राज्यात 3 टप्प्यामध्ये रेडी रेकनर मायक्रोझोनिंगसाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात येत आहे आणि या महत्त्वाकांक्षी निर्णयाची अंमलबजावणी सर्वेक्षणानंतर म्हणजेच पुढील आर्थिक वर्षापासून होणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की GI आधारित नकाशे तयार करण्यात येणार आहेत आणि मुंबई शहराचा सिटी सर्वे नंबर विचारात घेऊन 27-28चा वार्षिक मूल्यदर तक्ता तयार करताना मायक्रोझोनिंग मुंबई येथे केले जाणार आहे. आतापर्यंत एकाच भागात असलेल्या झोपडपट्ट्या, चाळी आणि मोठ्या सोसायट्यांना समान दराचा फटका बसायचा. नवीन सुसूत्रीमुळे उपलब्ध सुविधांनुसार योग्य दरात आणि वास्तववादी योग्य दर ठरवले जातील. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागरी, ग्रामीण आणि प्रभाव क्षेत्राचा अचूक डाटा गोळा करण्यासाठी MRSAC मार्फत GIS आधारित नकाशे तयार करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की जे आगामी काळात राज्यातील रेडी रेकनरच्या दरांमध्ये मोठी पारदर्शकता येईल. तसेच मुंबईसारख्या महानगरात सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी किंवा जे आपल्या राज्यातील इतर महानगरपालिका, नगर परिषद आहेत तेथेसुद्धा रेडी रेकनरचे दर आता बदलणार आहेत आणि आपल्या एरियानुसार हे होणार आहेत, एकच दर राहणार नाही. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होती. अजून जर कुठली अपडेट आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळवीनच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.